महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत। आपल्या परिसरातील प्रत्येक क्षणाची बातमी आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच बातमीखाली लाल रंगाच्या सबस्क्राइब नावाला क्लिक करा। मी तानाजी मारुती वाघमोडे देशमुख, माजी सरपंच तिसंगी ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याशी बातचीत करणार आहे। तिसंगी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे आदरणीय स्थान असलेले आमच्या कुटुंबाचे प्रमुख कैलासवासी आदरणीय सुधाकरपंत परिचारक मोठे मालक, सोलापूर जिल्ह्याचे आमदार आदरणीय प्रशांतराव परिचारक मालक यांच्या मार्गदर्शनाखाली तिसंगी गावामध्ये पांडुरंग परिवार ग्रामविकास आघाडीची स्थापना करून या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय। मित्रांनो, गेल्या 25 वर्षापासून आपण पाहतोय त्यापैकी 20 वर्ष गावाने कारभार आपल्या सर्व युवक मित्रांच्या माध्यमातून, पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून, माझ्या सर्व तरुण मित्राच्या की ज्यांनी मला गेली 20-25 वर्ष साथ दिली अशा सर्व युवक मित्रांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या, बंधू भगिनींच्या, माता भगिनींच्या, बहुजन समाजातील आमच्या सर्व मित्रांच्या आणि मागासवर्गीय मित्रांच्या माध्यमातून आम्ही गेली 25 वर्ष झालं गावचा कारभार पाहतोय। ही निवडणूक आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे। या निवडणुकीमध्ये पांडुरंग परिवाराच्या आघाडीच्या माध्यमातून आपण काय तरुण मित्रांना या ठिकाणी संधी दिलेली आहे। प्रत्येक वार्डामध्ये तरुण मित्रांना उभा करून कोणत्याही प्रकारचा वारसानं, राजकीय वारसानं, कौटुंबिक वारसानं अशा पद्धतीचे उमेदवार न देता सगळे उमेदवार नवीन 11 चेहऱ्याचे, नवीन जाती धर्मातील उमेदवारांना आपण संधी दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून इथून पुढचा विकास आपल्याला गावाचा त्यांच्या माध्यमातून करायचा आहे। त्यासाठी वार्ड क्रमांक 1 मधून पाटील संतोष तानाजी या तरुण कार्यकर्त्याला आपण उमेदवारी देऊन त्यांच्या निवडणुकीचं चिन्ह आहे नारळ। तर ह्या नारळाच्या चिन्हावरती त्याचबरोबर एक आमचा जुना सहकारी, माझा वर्गमित्र शहाजी आंबोले यांच्या पत्नी नीलाबाई शहाजी आंबोले यांना आपण उमेदवारी दिलेली आहे। त्यांचा मुलगा धनाजी हा फार होतकुरा आणि धडाडीचा असा कार्यकर्ता आहे। त्यांना आपण उमेदवारी देऊन त्यांना निवडणुकीचं चिन्ह टेबल मिळालेलं आहे। त्याचबरोबर दुसरा आमचा एक निष्ठेचा कार्यकर्ता की मूर्ती लहान पण कीर्तिमान, स्वतःच्या पायावर उद्योगधंदा करून कुटुंबाची उदरनिर्वाह करणारा अशा पद्धतीचा कार्यकर्ता राजन ढोणे म्हणून आहे। त्याच्या मंडळीला आपण या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। रेश्मा राजाभाऊ ढोणे, त्यांचं चिन्ह आहे शिलाई मशीन, गोरगरिबांची शिलाई मशीन। दुसऱ्या आपल्या वार्ड नंबर 2 मध्ये आमचा एक जुना सहकारी की सार्वजनिक कामामध्ये अतिशय आत्मीयतेनं सहभाग घेणारा असा कार्यकर्ता माझा जुना सहकारी सुनील ज्ञानू रोकडे यांना आपण वार्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी दिलेली आहे। त्यांचं निवडणुकीचं चिन्ह आहे नारळ। त्याचबरोबर वार्ड नंबर 2 मधूनच माझा लहानपणापासूनचा बालमित्र, लंगोटी मित्र ज्योतिराम अण्णा केशव आयरकर यांना आपण वार्ड नंबर 2 मधून उमेदवारी दिलेला आहे। त्याचं चिन्ह आहे टेबल। अतिशय गरीब आणि मन मिळावं अशा पद्धतीचा माझा सहकारी आहे। त्याचबरोबर दुसरा माझा एक तरुण सहकारी आणि माझाच मित्र धोंडेराम शेळके यांचा मुलगा समाधान शेळके, त्याच्या मंडळीला आपण उमेदवारी दिला आहे पूजा शेळके। तर पूजा ही माझा दुसरा मित्र बाळासाहेब रुपनर यांची मुलगी आहे। तर या वार्ड नंबर 2 मधील तिन्ही उमेदवारांना नारळ, टेबल आणि शिलाई मशीन या तिन्ही चिन्हावरती बटन दाबून त्यांना भरघोस मतानं विजयी करायचा आहे। वार्ड नंबर 3 मध्ये माझे अनेक वर्षापासूनचे कारंडे कुटुंबियाचे संबंध अतिशय चांगले आहेत। वार्ड नंबर 3 हा परिचारक पार्टीचा पांडुरंग आघाडीचा बालेकिल्ला आहे। 25 वर्षामध्ये गेल्या कधीच त्या वार्डामध्ये विरोधकाचं एक सीट निवडून आलेलं नाही। आपण त्या वार्डामध्ये कधी हार मानलेली नाही आणि त्या वार्डामध्ये माझा जुना सहकारी मित्र, एक युवक कार्यकर्ता बाळासाहेब सुखदेव कारंडे यांना आपण त्या ठिकाणी
पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी दिलेला आहे. त्याचं निवडणुकीचं चिन्ह आहे नारळ. दुसरं मागासवर्गीय समाजाचे रणदिवे मातंग समाजातील एक माझी भगिनी मंगल भगवान रणदिवे त्यांना आपण त्या ठिकाणी उमेदवारी दिलेला आहे. भगवान रणदिवे आणि सर्व रणदिवे कुटुंबीय अतिशय गरीब आणि प्रामाणिक अशा कुटुंबामध्ये आपण त्यांना उमेदवारी दिलेला आहे. त्यांनाही म्हणजे कारंडे बाळासाहेब सुखदेव यांचं खूण आहे चिन्ह आहे नारळ आणि रणदिवे मंगल भगवान यांची खूण आहे शिलाई मशीन. तर या दोन्ही चिन्हावरती बटन दाबून त्यांना भरघोस मतानं निवडून आणायचं आहे. वार्ड क्रमांक 4मध्ये की गेल्या अनेक वर्षापासून वार्ड क्रमांक 4मध्ये आपल्याला तिथल्या सर्वच जाती धर्मातील बहुजन समाजातील मतदार त्या ठिकाणी खूप आहेत. त्याने आपल्याला साथ दिलेला आहे, मतदान केलेलं आहे आणि काम करण्याची संधी दिलेली आहे. तर त्या ठिकाणी आपण एक तरुण मित्र दीपक प्रकाश मासाळ हा आमचा एक लहान मित्र लहानपणीपासूनचा मित्र आहे आणि दीपक बचत गटाच्या माध्यमातून असेल बँक ऑफ इंडियाच्या लघुशाखेच्या माध्यमातून असेल आणि सर्व छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये हिरिरीनं भाग घेणारा आणि सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी जबाबदारी घेणारा एक कार्यकर्ता म्हणून दीपक मासाळ यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. त्यांचं चिन्ह आहे नारळ. दुसरं आमचा लहानपणीचाच मित्र आहे रोहिदास चंदनशिवे. त्याच्या मंडळीला म्हणजे अंबुबाई यांना आपण त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. रोहिदास हा ग्रामपंचायतीचा शिपाई आहे. गेल्या 20-25 वर्षापासून तो ग्रामपंचायतीचं सेवा करतो, झाडलोट करतो. त्याचे वडील ही आईसुद्धा गावाची सेवा त्यांनी झाडलोटीपासूनची दिवाबत्तीपर्यंतची केलेली आहे आणि अशा सामान्य कुटुंबामध्ये आपण त्यांना उमेदवारीची संधी दिलेली आहे. तर परिस्थिती अशी आहे की ग्रामपंचायतीचा शिपाई ते सुदैव त्यांच्या जर चिठ्ठी निघाली तर त्या सरपंच होऊ शकतात. तर गणपा गावडे कसा सिनेमा आहे त्यामध्ये कसं मंत्रालयातला शिपाई ते मुख्यमंत्री तसा आता ग्रामपंचायतीचा शिपाई ते सरपंच अशा पद्धतीचं वर्णन त्यांचं करता येईल. तर त्यांचं चिन्ह आहे शिलाई मशीन. शिलाई मशीनच्या चिन्हावरती बटन दाबून त्यांनाही भरघोस मतानं निवडून द्यायचं आहे. तिसरा आमचा एक गरीब कुटुंबातला कार्यक्रम आहे कार्यकर्ता आहे. तर तो छोटा कार्यकर्ता त्याची मंडळी मनीषा नानासाहेब शेळके त्यांना आम्ही पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे. नानासाहेब शेळके हा धडाडीचा आणि स्वतःच्या पायावरती उभा राहून कुटुंब उदरनिर्वाह करणारा कार्यकर्ता आहे. अतिशय या वार्डातील तिन्ही कार्यकर्ते असलेले उमेदवार अतिशय मनमिळावू आहेत आणि सर्व समाजाला जाती धर्माला चालणारे असे उमेदवार आपण तिथं दिलेले आहेत. एका प्रतिष्ठित वार्डामध्ये त्या वार्डामध्ये ही निवडणूक आपल्या अतिशय महत्त्वाची आहे. तर या तिन्ही चिन्हावरती म्हणजे नारळ, शिलाई मशीन आणि टेबल या चिन्हावरती बटन दाबून या तिघांनाही उमेदवारी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, आपण मनापासून सगळ्यांनी जर साथ दिली आणि पांडुरंग परिवार व इतर सर्व घटकातील समाजांना एकत्र करून बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना एकत्र करून जर आपण ही निवडणूक लढलो तर आपल्याला ही निवडणूक अतिशय सोपी आहे. अडचणीचं असं काय नाही. विशेष करून महिला भगिनी तरुण मुलींना माझी खास करून विनंती आहे की इथून पुढचा कारभार हा तरुण मुलींच्या हातामध्ये आपल्याला द्यायचा आहे आणि तशाच पद्धतीचं काम ह्या पुढच्या कालावधीमध्ये यांच्या हातून करून घ्यायचं आहे. तर भरघोस मतानं पांडुरंग परिवार ग्रामविकास आघाडी तिसंगी येथील उमेदवारांना चांगल्या पद्धतीनं निवडून आणून देऊन पंढरपूर तालुक्याचे आमचे नेते आदरणीय आमदार प्रशांत मालक परिचारक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढतोय. तर सर्वांनी भरघोस अशा पद्धतीचं मतदान करून आम्हाला निवडून द्यावं सर्व उमेदवारांना एवढी आग्रहाची विनंती. जय हिंद. नमस्कार.